नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरातून मोठी धक्कादायक कारवाई समोर आली आहे। बंद पडलेल्या कंपनीवर छापा टाकत शेकडो गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। दिनांक 17 मार्च रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणात आज पुरवठा अधिकारी विनल पवार, MIDC अधिकारी आणि वाळूज पोलीस यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार येथे गॅस रिफिलिंगचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। घटनास्थळावर रिक्षामध्ये भरलेले सिलेंडर, सील आणि पॅकिंग साहित्य हे मोठ्या प्रमाणात सापडले आहे। दरम्यान एकीकडे नागरिकांना गॅससाठी तासनतास रांगा लावाव्या लागत असताना दुसरीकडे अशा प्रकारे साठेबाजी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा फक्त न्यूज मराठवाडा।